हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा हा सगळे आहे? छानच असाल, मजेत असाल. आता 7 वाजलेले आहे, दिवा लावण्याची वेळ झालेली आहे. माझ्याकडे जी बाई येत होती झाडू पोछाला, तर तिची 3 दिवसापासून तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे ती येत नाही आहे. तर सकाळ संध्याकाळ जो झाडू वगैरे लावणं आहे ते मी केलेलं आहे. घराची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे, पण जी आपल्या हाताची क्लिनिंग आहे, म्हणजे मी बाई लावलेली होती क्लिनिंगसाठी. फर्निचर आहे क्लीन करून झालेलं होतं, पण खूप घाईघाईमध्ये झालेलं होतं, कारण दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ते सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. मला एका दिवसामध्ये कंप्लीट करायचं होतं. हॉल, किचन आणि बेडरूम आहे ती. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी करीन म्हणून मग त्या मी ठेवलेल्या होत्या. तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर केलेला नाही आहे. मी म्हटलं खूप वेळ होऊन जाते आपण व्हिडिओ करता करता. पण आता न्यूजपेपर आहे ते लावून घेतलेले आहे आणि मॅट आहे कुठे टाकलेल्या आहे, तर त्यासुद्धा क्लीन करून मी ठेवलेल्या आहे. ही जी मॅट वगैरे आहे पुसून घेतलेली आहे, व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. इथे न्यूजपेपर लावून घेतलेले आहे, न्यूजपेपर टाकून मी ठेवलेले आहे. आता हे धने काढलेले आहे मी. हे जे डबे आहे माझ्याकडे, तर याच्यामध्ये मी मसाले काहीतरी भरून ठेवते. हे हिंग आहे, तर हे डबे आहे. हे लवंग विलायचीचं पावडर आहे, खोकला वगैरे आला तर. आणि हे आहे संध्या मीठ वगैरे. सगळ्यात पहिले हे धने आहे, तर हे पाकळून घेते छानपैकी आणि त्याच्यानंतर भाजून घेणार आहे आणि मग याचं पावडर बनवून ठेवणार आहे. घरी बनवलेले मसाले खरंच कधी पण चांगले. तर हे धने आहे छानपैकी मी भाजून घेणार आहे 2-3 मिनटं. त्याच्यानंतर याचं पावडर बनवून ठेवणार आहे. इकडे दूध मांडून घेतलेलं आहे. स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची आहे. टोमॅटोची चटणी वगैरे करणार आहे. सकाळी भरले वांगे केलेले होते, त्याच्यामुळे आता हलकंसं टोमॅटो चटणी किंवा मग खिचडी वगैरे असं काहीतरी करेल. तर सगळ्यात पहिले हे भाजून घेणार आहे आणि सुगंध खूप छान येते मसाल्यांचा. आणि विकतचं सुद्धा मी धने पावडर आणते, पण त्याची टेस्ट आणि याची टेस्ट खूप फरक असते. सांगितलं हे डबे खूप जुने आहे म्हणून, पण डबे फेकावंसं वाटत नाही, भरण्याखाली होत आहे, तर त्या मी घासाला देणार आहे. तर धने भाजून झालेले आहे. आता याला थंड होऊ देणार आहे. थोडं पाखळून घेते आणि त्याच्यानंतर हे सुद्धा भाजून घेणार आहे. तर फ्रेंड्स, इथे जिरंसुद्धा भाजून झालेलं आहे. शेंगदाणे भाजून घेणार आहे, कारण दर शनिवारी मला साबुदाण्याची खिचडी बनवावी लागते. जितेंद्रवांना उपवास असते त्याच्यामुळे. आणि बाकीच्या दुसऱ्या कामामध्येही जे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं की उपयोगी पडते. तर इथे दिवासुद्धा लावून घेतलेला आहे देवाजवळ. हे कढीपत्ता वाळवायला ठेवलेला आहे मी. आणि जितेंद्रवांनी 2 किलो मिरच्या घेतलेल्या होत्या हिरव्या, तर त्यासुद्धा मी धुवून छान त्याला वाळवलेलं होतं. त्याचे देठं काढून ठेवले आणि त्याला स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर फ्रेंड्स, इथे मी मिरच्या स्टोअर करून ठेवलेल्या आहे 3-4 डब्बे. आणि छान आहे, फ्रेश आहे. आज 3रा दिवस आहे. आणि इथे मी टमॅटोची चटणी करून घेणार आहे. इथे भात मांडलेला आहे गरम गरम. त्याच्यानंतर या डब्यामध्ये मी हा कढीपत्ता स्टोअर करून ठेवणार आहे. तर आता याला वरती पण टिश्यू पेपर टाकून घेते, खाली पण टिश्यू पेपर मी टाकलेला आहे. असा स्टोअर करून ठेवणार आहे. भात झालेला आहे आणि हा आहे सकाळचा भात. तर मी हा जो भात आहे तर याच्यामध्ये असा करून टाकणार आहे, म्हणजे कोणा एकालाही असा थंडा भात मिळणार नाही आणि चांगलंसुद्धा वाटत नाही की आपण एकट्या माणसाला असा भात दिलेला. तर गरम गरम असला की सगळे मिळून खाऊ शकतो आपण. चमच्याने सारखा करून घेणार आहे मी आणि थोड्या वेळ 2-3 मिनटं वाफवून घेणार आहे. तर इथे टमॅटोची चटणी करणार आहे. त्यासाठी मी या मिरच्या आहे कैचीच्या साहाय्याने कापून घेतलेल्या आहे बारीक बारीक. टरफल मी काढून घेणार आहे टमॅटोचं आणि ते सुद्धा चाकूच्या साहाय्याने बारीक करून इथे टाकणार आहे. तर माझा ट्रायपॉड झालेला आहे खराब, त्याच्यामुळे मी एक वस्तू तुम्हाला दाखवते. ही चटणी छान लागते. टमॅटो मी कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर कोथिंबीर. तर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हाताने मी छानपैकी कुच करून घेणार आहे. इथे छान हाताने मी कुच करून घेतलेलं आहे. आता आपण तेलाची फोडणी टाकूया याच्यामध्ये. तर तेल गरम करणार आहे, जिरं टाकणार आहे, थोडीशी हळद, तिखट असं मी मिक्स करून याच्यामध्ये टाकणार आहे.
आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गरम गरम भातासोबत पोळीसोबत अप्रतिम लागते ही चटणी. नक्की ट्राय करा. खूप वेळानं प्रॉब्लेम येते रात्रीच्या वेळेस काय करायचं, भाजीचं खायची इच्छा होत नाही, तर हे खूप छान आहे. गरम गरम भात आणि चटणी मी खाणार आहे. इथे तयार आहे आपली चटणी. तर अशा प्रकारे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे. त्यानंतर चटपटी शेंगदाणे आहे ते केलेले आहे. जितेंद्रवांना आवडते हे. त्याच्यानंतर हे आहे धने पावडर, थंड झालेलं आता भरणीमध्ये भरून ठेवी. त्यानंतर हे आहे जिरं पावडर. हा पहा ट्रायपॉड आहे माझा, पण हा खाली पडून जाते असा, त्याच्यामुळे फोन पडण्याची भीती आहे. तुम्हाला टी व्हीचा आवाज येत असेल. न्यूज सुरू आहे. सकाळ संध्याकाळ आमच्याकडे न्यूज लागलेली राहते. हा बघा हा पसारा आहे. आता गॅसचा ओटा छानपैकी क्लीन करून घेते. तर इथे गॅसचा ओटासुद्धा क्लीन करून झालेला आहे. इथे शेंगदाण्याचं कूट भरलेलं आहे. इथे तिखट मीठ जे शेंगदाणे मी करून घेतलेले आहे ते ठेवलेले आहे. त्याच्यानंतर धने पावडर आणि जिरं. तर फ्रेंड्स गॅसचा ओटा क्लीन करून झाला. भरणीमध्ये सगळे मसाले भरून झाले. शेंगदाण्याचं कूट आहे, धने पावडर आणि जिरं पावडर. छोटे जे मसाल्याचे डबे आहेत त्याच्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं स्टोअर करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ही आहे आईस्क्रीम. आता आईस्क्रीम खाऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि आज सोमवार आहे, आमच्या सुट्टीचा दिवस आहे. मी चाललेली आहे शॉपिंग करायला. तर शॉपिंग माझी नाही आहे, माझी शॉपिंग पूर्ण झालेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साड्या मी पहिलेच घेऊन ठेवलेल्या होत्या. तर ब्लाऊजही शिवून झालेला आहे. दिवाळीची जी साडी मी घालणार आहे ती. आणि त्याच्यानंतर कुशन कवर, बेडशीट, कर्टन्स वगैरे सगळं झालेलं आहे. सोफ्याचे कवरसुद्धा घेऊन झालेले आहेत. तर शॉपिंग पूर्ण झालेली आहे. क्लिनिंगही झालेली आहे. आता फक्त फराळाचं बाकी आहे. आणि थोडी फार जी माझ्या हातची क्लिनिंग आहे, म्हणजे आपण जे झटकझुटक करत असतो कोणता तर ते मी करणार आहे. कारण दिवाळीच्या 15 दिवसा अगोदर मी जर साफसफाई केली तर ती धूळ, आता आमच्या घरासमोर काम सुरूच आहे तर धूळ येणं सुरूच आहे. तर आणि जी कामाला बाई येते झाडू पोछाला, तर ती बाई 4 दिवस झाले येत नाही आहे. त्याच्यामुळे आपण क्लिनिंग करतो आणि मग वरचं खालचं तुम्ही बघितलेलं आहे, खूप मोठं घर आहे. त्याच्यामुळे ना खालचं करील क्लिनिंग तर मग एक दिवस वरचं, रोजची क्लिनिंग खालची क्लिनिंग तर सुरूच आहे, पण वरची मी एक दिवस आड करत आहे. आणि धूळ प्रचंड येत आहे. तर मग तेच आहे ना, क्लिनिंग केल्यानंतरही मग तो प्रॉब्लेम आहेच क्लिनिंगचा. परत करावाच लागतो, हात वगैरे फिरवावा लागतो. आणि त्याच्यानंतर सगळी शॉपिंग झाली आहे. आता इतवारीमध्ये दिवाळीचे शॉप लागलेले असतील, तर कशा प्रकारे शॉप सजलेले आहेत तर ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि पार्टला कुर्ता पायजामा वगैरे त्याला आवडते, तर तेच आम्ही घेणार आहोत. तर आशिष नेक्स्टमध्ये जाणार आहे. डाल दिया मैंने, डाल दिया खाते का? पैसे नाही आहे रे बाबा. चालता माणूस उभा आहे. हे तोरण आहे. हे पाहतो तोरण छान वाटते ना. पाहते मधातला दिसला, मधातला एकदमच नाही छान वाटते, पण छोटा आहे. हे नाही पडलं आपल्याकडे. हे ना हे ना हे 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 छोट, हे छोटंसं होणार आहे. ये लो काय ते छान वाटत आहे ना देवाजवळ. हे तोरण पण सुंदर, हे मला आवडलं, पण खूप मोठेच आहे मंदिरातच. पण ते हे पण छान आहे. हां हां कितीचं आहे पाहते. ये किती का भैया? कितीला म्हटलं होतं तू?
आज सकाळी लावला 2600. 2600 आहे ना पण. हे वरती पण आहे का? हां वरती पण आहे. वरती हलकेवाले तोरण आणि हार आहे. आणि रांगोळी नाही आहे का? फुलांची जी रांगोळी येते अशी रांगोळ्या नाही ना. मी काय म्हटलं रांगोळी नाही आहे का? वरती चला नाही. वर चालली जा. आहे का? ओम नमः शिवाय 100 रुपये दक्षिणा द्या. हा साधा आहे. हा साधा आहे. अशामध्ये ते छान आहे. कोणता? पण मोठा मोठा खूप आहे पण आपल्या याच्या जागेपेक्षा. हा महाराजासाठी तो कोणता? हा हा पण हा होईलच नाही. हं? खूप मोठा आहे. हा खूप मोठा आहे. आपला छान वाटत आहे. याच्यामध्ये आता दिवा हो ही एक दिसते ना. ही नॉर्मल फुल महाराजांसाठी. होईनच नाही. आपले फोटो किती मोठे आहे. याच्यामध्ये मोठा हार पाहिजे. याच्यामध्ये मोठा हार नाही आहे का? याच्यामध्ये नाही. तो खूपच मोठा वाटत आहे. हो तो आहे पण एकदमच हे वाटत आहे. हा कितीला आहे पांढरा? 150ला आहे पार तो. कितीचा आहे विचारा. किती? 300. 300. माझ्या ह्याच्या खूप जास्त खारट होईल नाही. किती क्यूट आहे कडा. मटके पण किती सुंदर आहे सजवायला. हे हे आहे इकडे छान वाटत आहे ना. आणि हे तेव्हाचे हे निघते बी हां सेट तुम्हाला स्वतःहून करा लागन ना. मग काढून आपल्या अंदर बी ठेवू शकता. चिपकवणेवाली नाही आहे. तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहो आशिष एनेक्समध्ये पार्थसाठी कुर्ता बघण्यासाठी. महालवर असं इतवारीमध्ये तर काहीच नव्हतं घेण्यासारखं म्हणून आम्ही आता इथे आलेलो आहोत. टाइगर वाला कुर्ता व्हाइट कलर का था ना. क्या साइज? ये इधर है ना 38 में. व्हाइट हो ना व्हाइट. हाँ व्हाइट पे हो ना टाइगर.
बड़े साइज में पैकेट वाले तो होंगे 13 टाइम के ये साइज है क्या उनका? 36 नंबर स्मॉल साइज कॉमन में तर पार्थसाठी कुर्ता घेतलेला आहे आणि बाकीचं काहीच घेतलेलं नाही आहे आणि जितेंद्रवांचं मार्केटचं काम होतं ते झालेलं आहे. बाकी मी काहीही वस्तू घेतलेला नाही आहे. तर चला आजचा हा व्लॉग आहे इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. आता जेवण करायला जाऊ आम्ही. माझं तर पोट भरलेलं आहे. आता बघू हे लोक जेवण करतात का. चला.